प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. मोठ्यांनी केलं तर इतिहास आणि लहानांनी केलं तर टाइमपास असतं. पेपर टाकून घरोघरी पोट हमारे, दिवसभर मेहनत करत फिरतो दारोदार. आला वयात हा पोरगा आता करी जप प्रेमाचा. आला वयात हा पोरगा आता करी जप प्रेमाचा. स्वप्नील दादा, तुम्हाला सांगतो, आपण दोनच गोष्टींना मानतो, आई बाबा आणि साई बाबा. 8:15 झाले, अजून आपला लव इथं आलेलं नाही. आपल्याला लव जडलाय. अशी पोरगी आहे ना, एकदम एम म्हणजे मॅरेज मटेरियल. दुसऱ्यांसारखी नाही LBW, लांबूनच बरी वाटते अशी नाही आहे. अजून आली नाही कशी, यायला पाहिजे ना, आपल्याला भेटायला पाहिजे ना. माझ्या पुस्तकाने जमिनीला मिठी मारली. तुम्ही कुणाला मिठी मारली? म्हणजे माझी पुस्तकं जमिनीवर पडली. उचलून देतो ना. पराजक्ता. पराजक्ता नाही, प्राजक्ता. जरा बोलायचं होता. शी बाई, बोलायचं असं म्हणायचं नाही रे. मला असं म्हणायचं, मी तुला असं म्हणायचं की म्हणायचंय, सांगायचंय किंवा विचारायचंय असं म्हटलंस तरी चालेल. पराजक्ता, हा, आपल्याला काहीतरी वाकायचंय तुझ्याचं. आपल्याला पराजक्ता, हा. आपण तिकडे कोपऱ्यात जाऊन बोलूया काय? नाही रे, मी नाही येणार कोपऱ्यात. नाही नाही, मला बाबांनी सांगितलंय कोणाबरोबर कुठेही जायचं नाही. नाही नाही, मी नाही. एवढं घाबरण्याचं काय कारण आहे? मग मी कोपरा नावाचा बोर्ड आणतो ना, आपण इकडेच बोलूया. घाबरण्याचं काय कारण आहे? हा, आता तर कोण बघणार नाही ना, आपण कोपऱ्याजवळ आलो. पराजक्ता, 1 4 3 म्हणजे? अगं, आय लव्ह यू. अगं, हे पराजक्ता, 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 असं नको, हे रस्त्यात पडू पराजक्ता. अगं, हे पप्पा आले तुझ्या. पराजक्ता, आपण काय बोललो तुला? नाही, आपण काय नाही बोललो. तुम्हाला आता काय म्हणाला? हे अगं, मी आय लव्ह यू बोललो. अगं बाई, आता मला मुलं होणार. बापरे, मला आई बाबा मारतील. आणि मी 4 वर्षांनी कॉलेजमध्ये गेल्यावर त्या मुलांकडे कोण बघणार? मी शिक्षण पूर्ण करू का मुलाला सांगू? पराजक्ता, आपला काय मॅटर आहे आणि कुठपर्यंत पोहोचली तू? आपण बोललो ना 1 4 3 आय लव्ह यू. कसा वाटतो आपण? छान. आज अंघोळ केलीस? रोज करतो, पण आज साबण लावला ना. सांग ना, आपण कसा दिसतो सांग ना. तू ना निर्मळ जरा जेव्हा मोठा धबधबा होतो आणि जेव्हा जाऊन तो नदीला मिळतो तेव्हा नदी ती सागराला मिळते, त्यातील एखादा थेंबाप्रमाणे वाटतोस. एवढा मोठा आहे मी? अगं, मी 1 4 3 बोललो, तू बोल ना, तुझ्या बाजूने सांग ना तू काहीतरी. तसं जर असेल ना तर मग 1.5 2. मटक्याचा आकडा लावायचा नाही सांगत आहे ग मी. ते आपलं आपण बोललो ते सांग ना तू. तेच सांगते मी, शक्य नाही 1.5 2. हे पण का शक्य नाही? हात नाही लावणार. का शक्य नाही सांग ना. कारण तू एक साधा पेपर विकणारा मुलगा आहेस ना. हा ना. मग बाबांना काय वाटेल? अगं, तुझ्या बाबांचं सोड ना, तू सांग ना प्राजक्ता. मला तू आवडतोस. हा, पण बाबांच्या शब्दाबाहेर मी नाही. हा, नाही, पण बाबांचा शब्द पाळेल ना मी. तू सांग ना, काय पण पाळेल आपण. तू सांग ना. तू मोठा झाल्यावर माझ्या घरी आहे आणि बाबांच्या पुढ्यात माझा हात माग. तुला काय घरी सुट्टा करून ठेवतात? असं नाही रे, असं नाही. स्पर्श नाही करायचं. आता टेक. हा, आता ठीक आहे. आईला शिक्षण एवढं आडवं येत असेल प्रेमाचं, हे मला माहिती नव्हतं. आईला
पराजक्ता म्हातारा होईपर्यंत असाच डुलत राहायचा काय? असं नाही रे दगडू. दगडू म्हणू नको प्राजक्ता. मला माहिती आहे माझं नाव दगडू आहे, पण तू रॉकी म्हण ना आपल्याला. रॉकी. अरे दगडू आणि रॉकी अर्थ एकच, पण रॉकी छान वाटतंय. वाटतंय ना. पण पराजक्ता आपण ना काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. काय? हे घे ना. कुठे गेलीस पराजक्ता? ए पराजक्ता, अरे इकडे इकडे. बरं दे ना पराजक्ता. हा वर 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 घे वर घे. ए ए ए ए ए. काय आहे? आपण लव्ह लेटर लिहलाय. तू लिहिलंस? नाही बबननं. बबननं सोनालीला लव्ह लेटर लिहिला होता. त्याच्या जागी सोनालीचा नाव खोडला आणि पराजक्ता पराजक्ता करून टाकलं. एकच आहे ते, वाच ना. बाबांचं नाव तरी खोडलंच का? आईला तेवढं राहिले, तेवढं नीट वाच, तेवढं तू सांभाळून घे. हा बदाम 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 पराजक्ता. प्रिय पराजक्ता. आपल्याला दोनच गोष्टी आवडतात, एक म्हणजे काजू कतली आणि दुसरी म्हणजे माझी बाजू पतली. तू माझ्या जेवणात आलीस. आईला बबन कुठे गेला होता हे लिवायला? जेवणात आलीस? अगं हे जीवनात 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 ग जीवनात जीवनात. जीवनात जीवनात जी दीर्घ बरं. हा हा हा. तू माझ्या जीवनात आलीस आणि त्याच रात्री मला कुत्रा चावला आणि रेबीज झाला. 21 दिवसात पोटात 14 इंजेक्शन घातली नाही, दिली म्हणायचं, नाही तर टोचली म्हणायचं बरं. आणि माझ्या पोटाला एवढी भोकं आहेत की आता बेंबी कुठली आणि भोका कुठली काहीच कळत नाही. शी बाई, हे काय प्रेमपत्र आहे? आईला बबननं सोनालीला लिहिला होता लेटर का डॉक्टरला लिहिला होता लेटर? आईला काय बबनराव पोपाट केला आमचा. मी तुला शिकवेन लिहायला प्रेमपत्र. एवढं लिहिता आलं असतं तर पेपर टाकत फिरलो असतो काय आपण. मग ठीक आहे, मी लिहीन, तू सही करशील? अंगठा दिला तर चालेल काय? नाही, सही म्हणजे सही. मी शिकवेन तुला, बस बरं इथं. हे बघ, हे बघ, सही कर बघू. हे धर पेन. एवढी घाण आहे तुझी सही. असू दे कशी पण, तू करून दिले असं आपल्याला, आपण ठेवेल आपल्या जवळ. आपण गंमत आणली आहे तुझ्यासाठी. काय? गुलाब. पाकळ्या कुठे आहेत? ते काय झालं, सकाळपासून पेपर टाकतो ना आपण, खिशात राहून तुटल्या वाटतं. हे घे. एवढं प्रेम करतोस माझ्यावर? म्हणून तर म्हणलो ना, 1 4 3 आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. 1 4 3 2 आय लव्ह यू टू ना. ते खरंच तू बोलली असा. आपण ना आता मारामारी बिरमारी सगळं सोडून दे. सगळं आपण एकदम सरळ सरळ होऊन जाईल. आणि आपण ना चोऱ्या माऱ्या पण बंद करेल. तू चोऱ्या करतोस? नाही, चोऱ्या करत नाही. म्हणजे काय माहितीये का, आमचे अण्णा आहेत ना, ते झोपले ना की त्यांच्या खिशातून एक $5 काढून घेतो ना आपण. नाही हे असं चोर माणूस मला नाही आवडत. अगं नाही, आमच्या घरच्यांना नाही चालणार. अगं आमचं घरात तसं जा. तुम्ही जा ना, मग जा ना तुम्ही. जा ना तू. काय जा ना पेपर वाला. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं हळू हळू हळू. मला बघितल्यासारखं वाटतंय ना. या बघितलं. आराम कर. हा बस. पाणी बिनी काय नको. झोप. काय दगडू, तू खूप चांगला आहे. ते आहे ते. लोकांना केवढी मदत करतोस. लोकांना नाही, यांनाच करतो. का? तो बाप आहे माझा. यांना करावी लागते ना मदत. असं दिवस रात्र आपलं काय चाललेलंच असतं. आपण काय करतो, पहाटे 5ला आपण जातो,
हे दुधाची लाईन टाकतो, मग आपण पेपरची लाईन टाकतो. 9 नंतर काय होतं माहितीये का, आपला वडापावचा मित्राचा स्टॉल आहे ना, आपण तिकडे जातो. 9 ते 2 पर्यंत काम करतो, एखादा वडापाव खातो. 3 नंतर परत 7 वाजेपर्यंत पुन्हा वडापावचं काम संपलं. तिथनं निघायचं चिंचपोकळी जायचा. 8 वाजल्यापासून रात्री 2 पर्यंत भुर्जी पावची गाडी असते. हा, पहिली ट्रेन पकडायची 4 वाजता, परत 5 वाजता लगेच दूध लगेच पेपर. ते सगळे पैसे जमवतो आपण, आपल्या वडिलांच्या खिशात नेऊन ठेवतो. पहाटे उठल्यावर त्यांना काय वाटतं माहितीये काय, आईला पण लावून आलो आणि कमवून पण आलो, पैसे आले कुठून खिशात एवढे. आपण सांगत नाही आपण असं काय करतो. आपलं पोट भरतं ना असं त्यांना बघून. दगडू, तू म्हणूनच मला खूप खूप आवडतोस रे. पण अगं बाई, खूप उशीर झाला, म्हणजे बाबा ओरडतील. मी जाते. थांब ना थोडा वेळ. आता तर मला जावंच लागेल. मग कधी भेटणार? मम्मी, माझा क्लास कधी आहे? मला माहिती आहे तुझे सगळे क्लास कधी आहेत. शनिवारी. शनिवारी येशील ना नक्की? येशील ना नक्की? गेली पटली पाहिजे ही पोरगी आपल्या आयुष्यात आली ना, आपण एकदम बदलून जाईल. आपला सगळा काय व्यवस्थित होईल. हा, अरे काय आहे तुम्ही ना म्हणजे हो. हा, मी एअरपोर्ट वरच येते, तुम्ही थांबा. हो, अगदी ओके. ड्रायव्हर काका जरा गाडी थांबवा, मी आलेच. एक टाटा टाइम्स द्या. या आपला पहिला प्रेम असा रिवाइंड होऊनच गेला एकदम आपल्या डोळ्यासमोरून. कसं आहे, पहिला प्रेम तसाच असतं. ते आपल्याला असं वाटतं होतं पण ते असं कधी होत नाही. मोठं झाल्यावर आपण काय म्हणतो, आपला सगळा अरे तो काय टाइमपास होता, तो टाइमपास. पण तो टाइमपास ना शिकून जातो काहीतरी आयुष्यभर. हा, गेला आपल्याला शिकून. टाइमपास फुबाईपूच्या प्रेक्षकांनी इथे बघितलंच, पण येत्या 3 जानेवारीला हा टाइमपास महाराष्ट्राच्या प्रत्येक चित्रपटगृहात आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण झी टॉकीजचा नवा सिनेमा टाइमपास हा ऍक्ट बघून जर तुम्हाला तुमचं पहिलं प्रेम आठवलं असेल ना, तर तुम्ही चित्रपट बघा, तुम्ही तुमच्या पहिल्या प्रेमाच्या पुन्हा प्रेमात पडाल. क्या बात है दर्शन, आणि क्या बात है माधवी फॉर अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. गॉड ब्लेस बोथ. सगळ्या गोष्टी सुपर्ब, आणि त्या सगळ्या गेल्या विथ ब्रिलियंट तुमचा साथ. कारण त्या साऊंड ट्रॅक शिवाय तो इफेक्ट आला नसता. बॅकग्राऊंड स्कोर तर इट वॉज लाईक दिस. खूप क्यूट, खूप सुंदर, व्हेरी नाईस, अँड आय एम स्टील नॉस्टॅल्जिक. बघूयात किती गुण मिळत आहेत. आपण गुण देऊया, पण मला असं वाटतं की एकदा टाइमपास या फिल्मसाठी आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी एक जोरदार ब्लास्ट. पैकी 10 जोरात टाळ्या.